खारीक, खोबरं आणि डिंक वेगवेगळे बारीक करून घेतले। काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, गोडंबी आणि मगजबी हे पण मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेतले। मखाने गरम केले आणि त्याची थंड झाल्यानंतर बारीक पूड तयार केली। बारीक केलेली ड्रायफ्रूट्सची पावडर किंचितशी भाजून घेतली। खूप जास्त वास येईपर्यंत भाजायची नाही। खोबऱ्याचा कीस गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेला डिंक सुद्धा घातला आणि हे मिश्रण एकत्रच गरम करून घेतले। हे मिश्रण लाल करायचे नाही, केशरी रंगावरच भाजायचे। बारीक केलेली खारीक पण भाजून घेतली आणि मखाण्याची पावडर त्यात मिक्स केली। गुळामध्ये अगदी थोडं पाव वाटी पाणी घातलं आणि गूळ वितळल्यानंतर तो एकदम पातळ होईल तेव्हा सर्व मिश्रणावर ओतला। गुळाचा पाक बनवण्याची काही गरज नाही। यामध्ये आता तूप घातलं, छान मिक्स करून लाडू वळले। असे लाडू चवीला एकदम मस्त चविष्ट लागतात आणि पटापट तयार होतात।